नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की मी अधिकाधिक लोकांना राजकारण समजावं यासाठी प्रयत्नशील असतो. आणि त्यामध्ये राजकारणी लोक कसं कसं राजकारण करतात हे तुम्हाला समजावं हा माझा प्रयत्न असतो. राजकारण म्हणजे फार मोठी गोष्ट नसते. अनेकदा आपण आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, मित्रमंडळीमध्ये ज्या काही गोष्टी करत असतो त्यामध्ये आपला जो हेतू असतो, आपलं जे उद्दिष्ट असतं ते साध्य करण्यासाठी आपण ज्या प्रकारे वागतो, कधी कधी आपण खोटं पण बोलतो. पण ते करण्यामागे आपले जे हेतू असतात ते साध्य करायचे असतात. आणि त्यालाच तर डावपेच म्हणतात. राजकारणात मोठे डावपेच काय असतात? जे आपल्या कुटुंब, परिवार, मित्रमंडळीत असतं तेच मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या व्यापक हेतूने किंवा कारणाने होत असेल त्याला राजकारण म्हणतात किंवा राजकारणातले डावपेच म्हणतात. आणि यामध्ये अर्थातच अगदी तुम्ही बघा, घरात लहान मुलं, तुमच्या परिवारातली लहान मुलं आहेत, साधारण 5, 7, 10 वर्षाची, तर ती आपल्या समोर तक्रार जरी घेऊन आली किंवा काही गोष्ट सांगत असतील तर त्यांच्या डोक्यातले हेतू असतात ते साध्य करण्यासाठी आपल्या पालकांना, काका मामा, थोरल्या भावंडांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना मुलं मॅन्युप्युलेट करतात. त्यालाच ते व्यूहरचना म्हणतात. राजकारणात नेमकी ही गोष्ट चालू असते. समोरच्याला कळत नाही अशा रीतीने त्याला वापरणं म्हणजे राजकारण असतं. ही जर गोष्ट समजून घेतली तर राजकारण हा फार गुंतागुंतीचा जटिल विषय असं तुम्हाला वाटणार नाही. हा, पण ते सगळं समजून घेण्यासाठी समोरचा माणूस जो वागतोय, काय करतोय, काय सांगतोय, त्यातून त्याला काय साध्य करायचं असेल याचा विचार केलात तर त्याचा उलगडा तुम्हाला होतो. आणि हे स्थानिक पातळीवर, घरात, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा होतं. आता गंमत बघा मित्रांनो, अफगाणिस्तान हा तालिबानांची सत्ता असलेला देश, जगभर त्याची ओळख दहशतवादी, कट्टर जिहादी अशी आहे. पण तो देश अचानक भारताचा मित्र होऊन बसलेला आहे. अवघ्या 4 वर्षापूर्वी अमेरिकन फौजेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडून गेला आणि अफगाणिस्तानची सत्ता तालिबानांच्या ताब्यात आली. आणि आता परत हा मध्ययुगीन काळात जाणार, जिहाद, रक्तपात, महिलांची कोंडी, हे सगळं आपण ऐकत होतो किंवा समजत होतो. त्याच्या नेमकं उलट घडताना दिसतंय. हळूहळू करत तालिबान हे बऱ्याच सौम्य आणि संयमी भूमिकेमधून आजचा अफगाणिस्तान चालवत आहेत आणि त्याच्याबरोबर भारताची दोस्ती झाली आहे. पण ज्या दिवशी अमेरिकन सैनिक, शेवटचा सैनिक निघून गेला, त्या दिवशी अफगाणिस्तानची अवस्था काय होती? अगदी मला सुद्धा वाटलं होतं, बहुतेकांना, अगदी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणाऱ्यांना वाटलं होतं की झाला आता अफगाणिस्तान हा पाकिस्तानचा आणखीन एक प्रांत होईल आणि ग्रेटर पाकिस्तान तयार होईल. कारण तालिबान हा जो काय प्रकार आहे तो घडवणारा जनकच पाकिस्तान आहे. मदरशामधून अधिकाधिक कट्टर मुस्लिम तयार करणं आणि त्यांना रशियाच्या विरुद्ध किंवा पुढे अमेरिकन सैनिकांच्या विरोधात वापरणं, हा सगळा प्रकार तालिबान, पाकिस्तानने, पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सेना दलाने ठरवून केलेला होता. रशियाच्या कब्जात अफगाणिस्तान होता, तो सोडवण्यासाठी किंवा सोव्हिएत ताकद कमी करण्यासाठी ही मुजाहिदीन, जिहादी अमेरिकन पैशावर तयार झाले, अमेरिकन हत्यार आणि साहित्य पुरवून तयार झाले. पण तो पुरवठा घेऊन, पैसे घेऊन या लोकांना जिहादी बनवण्याचा कारखाना पाकिस्तानने जो सुरू केला त्याचा वापर अधूनमधून त्यांनी भारताविरोधात सुद्धा केला गेल्या 30, 40 वर्षामध्ये. आणि त्यामुळेच पुढे जेव्हा
त्याच तालिबानांनी किंवा तिथल्या जिहादींनी अमेरिकेवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेला अक्कल आली आणि त्याचा बिमोड करण्यासाठी अमेरिकन फौजा अफगाणिस्तानात उतरल्या. तेव्हाही पाकिस्तानने अमेरिकेची साथ दिली आणि त्यानंतर मात्र तालिबानांचा पाकिस्तान विषयी मनात संशय निर्माण झाला की हा मुस्लिम मुस्लिम भाई भाई म्हणतो, पण पाकिस्तान हा विश्वासार्ह देश नाही. आणि अशा वेळेला भले अफगाणिस्तान अमेरिकेच्या ताब्यात होता, पण अफगाणिस्तानमध्ये जी विकासाची कामं व्हायला पाहिजे होती, पायाभूत सुविधा उभ्या करायला पाहिजे होता, त्यामध्ये अनेक देशांना अमेरिकेने सामावून घेतलं. त्यामध्ये भारताचाही सहभाग होता. भारताने वेगवेगळ्या प्रकारे अफगाणिस्तानला मदत केली, पण आपला कुठलाही राजकीय हेतू ठेवला नाही की दाखवला नाही. आणि त्यामुळे हळूहळू करत गेल्या जवळजवळ 2 दशकामध्ये भारताने अफगाणी जनतेचा आणि अफगाणी राज्यकर्त्यांचा किंवा अगदी तिथल्या अतिरेकी तालिबानांचा सुद्धा एक प्रकारे विश्वास संपादन केला. म्हणूनच दुसरीकडे अमेरिका निघून गेले की तालिबान म्हणजे काय आपली कठपुतळी आहे, अशा समजुतीने पाकिस्तान तालिबानांचा आपल्या राजकारणासाठी आणि आपल्या आंतरराष्ट्रीय स्वार्थासाठी वापर करून घेत होता. अगदी तालिबानांना किंवा जिहादींना, अफगाणी जिहादींना भारताच्या विरोधात काश्मीर किंवा अन्यत्र पाकिस्तानने वापरलं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तान सोडला आणि शेवटचा सैनिक गेला, तेव्हा भारतीयांनी सुद्धा सावध पावलं उचलली, कुठचंही शत्रुत्व घेतलं नाही. पण अफगाणिस्तानमध्ये जी भारतीय वकिलात होती, दूतावास होता, त्याला कुलूप ठोकून भारताचे सगळे कर्मचारी मायदेशी परतले होते. थोडक्यात यापुढे अफगाणिस्तानमध्ये काय होईल याची भारत सरकारला गॅरंटी नव्हती. पण तिथे जे आधीच्या काळामध्ये 10, 12, 15 वर्षामध्ये जे काम केलं होतं, सौहार्द निर्माण केलं होतं, परस्पर संबंध निर्माण केले होते अफगाणी जनतेशी, तालिबानांशी जे संबंध निर्माण केले होते ते तुटणार नाहीत. ते नाजूक असतील तर अधिक गडद करावेत आणि अफगाणिस्तान हा आपला शत्रू होणार नाही, या पातळीवर भारत काम करत राहिला. तुम्हाला आठवत असेल तर करोना काळामध्ये जगाची सगळं जग कोलमडून पडलं होतं. एकटे अमेरिकेमध्ये 6 लाख लोक मरण पावले होते. आणि अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान यासारख्या विस्कटलेल्या समाजामध्ये करोनावर मात करण्याची क्षमताच नव्हती. अशा वेळेला भारताने आपण तयार केलेली लस, व्हॅक्सिन होतं, त्याचे लाखो डोस अगदी डॉक्टरांची पथकं पाठवून अफगाणिस्तानला मदत केली. आणि तिथून हळूहळू हळू करत तालिबान हा भारताविषयी अधिकाधिक सौम्य होत गेला. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि जितका तो सौम्य होत गेला, नॉर्मल होत गेला, तो माणसाळत गेला, तसतसा तालिबानांची जी एक ताठर भूमिका होती, काटेरी भूमिका होती, ती बोथट होत गेली. मग नंतर भूकंप असेल किंवा आणखीन कुठची आजारपणं असतील किंवा नागरी सुविधा असतील, अशा बाबतीत भारताने वेळोवेळी अफगाणिस्तानला मदत केली. भूकंपासारख्या प्रसंगी तर लाखो टन धान्य अफगाणिस्तानला भारताने पुरवलं, एक पैसा न मागता. त्याच्या पलीकडे अफगाणिस्तानमध्ये जी क्रिकेटची टीम तयार झाली होती, त्यासाठी भारताचा तो मला वाटतं जडेजा, अजय जडेजा यासारखा क्रिकेटर हा तिथे जाऊन राहिला. त्यांनी तयार केलं आणि एक पैसा सुद्धा घेतला नाही. यातून जे सौहार्द निर्माण झालं त्याची तुलना आपोआप पाकिस्तान बरोबर व्हायला लागली. अफगाणिस्तानचा सगळ्यात जवळचा दोस्त गेल्या 30-40 वर्षातला पाकिस्तान होता. पण तो पाकिस्तान आपल्याला लुटायला बघतोय, आपलं शोषण करतोय आणि कसलाही व्यवहार नसताना, कसलाही स्वार्थ नसताना भारत मात्र 2-2 हातांनी आपल्यासाठी मदत पाठवतो, लुटवून देतो आपल्यावर.
आपल्याला मदत करतो म्हणजे उपकार केल्यासारखी मदत करत नाही. तर एक उद्ध्वस्त देशाला, उद्ध्वस्त समाजाला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी भारत मदत करतोय. तर भारत मित्र नाही, भारत हा आता थोरल्या भावासारखा झालं. ही जी धारणा अफगाणी जनतेमध्ये, अफगाणी राज्यकर्त्यांमध्ये आणि तालिबानामध्ये निर्माण झाली, त्यातून राजकारण बदलत गेलं. पाकिस्तानचा हेतू सरळ होता. अर्थात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधली जी सीमारेषा आहे ती ब्रिटिश आणि त्या काळातली डुरांड लाईन म्हणतात, ती अफगाणिस्तानला कधीही मान्य नव्हती. त्यामुळे अगदी सोव्हिएत युनियन, अमेरिका हे सगळं होण्याच्या आधीपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये खैबर पख्तुनवा, बलुचिस्तान या भागामध्ये जी डुरांड लाईन आहे, सीमारेषा आहे, ती अफगाणिस्तानला कधीच मान्य नव्हती. आणि संधी मिळेल तेव्हा अफगाणिस्तानचा अधिकाधिक प्रदेश बळकवायचा हाच पाकिस्तानचा कायमचा हेतू राहिला. तसा तर बलुचिस्तान हा पण पाकिस्तानचा भाग नव्हता, कारण तो ब्रिटिश साम्राज्याचा तेवढा घटक नव्हता जेवढा अखंड भारत होता. पण बलुचिस्तानच्या तत्कालीन नेत्यांना बंदुका रोखून पाकिस्तानने आपल्यात विलीन करून घेतलं. पण अफगाणिस्तानच्या बाबतीत ते शक्य झालं नव्हतं. आणि पुढे इतिहास तुमच्या समोर आहे, तालिबान. तर हळूहळू करत तालिबानांची भूमिका ही भारताबद्दल ही काय म्हणतात त्याला, आपुलकीची होत गेली. आणि त्यानंतर त्याला खतपाणी घालण्याचं काम मोदी सरकारने अतिशय पद्धतशीर आणि व्यवस्थितपणे केलं. आणि म्हणूनच आज जेव्हा मी बोलतोय त्यावेळेला अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन दाखल झालेले आहेत. पाकिस्तानच्या पोटात गोळा उठलेला आहे. कारण पाकिस्तानचा जो दुष्ट हेतू होता तो उधळला गेला, की आज ना उद्या अख्खा अफगाणिस्तान आपण गिळंकृत करू आणि ग्रेटर पाकिस्तान वगैरे तयार करू. आणि हे करण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानला कुठची मदत केली आहे, गरजेच्या वेळेला, अडचणीच्या वेळेला पाकिस्तान धावून गेला असं झालेलं नाही. पण त्या सगळ्या जिहादच्या काळामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातली जी सीमारेषा होती ही धुसर झालेली होती. त्यामुळे अनेक पाकिस्तानी हे काय म्हणतात ते अफगाणिस्तानात ये जा करत होते. अफगाणिस्तानचे पठाण वगैरे मंडळी ही पाकिस्तानात येत होती आणि जी सरमिसळ झाली होती. पाकिस्तानी प्रदेशामध्ये दीर्घकाळ अफगाण निर्वासितांच्या छावण्या होत्या. पण ज्या वेळेला अफगाणिस्तानची भारताशी जवळीक वाढते आणि अफगाणिस्तान हा भारताच्या पाकिस्तानच्या मुठीत राहणार नाही असं दिसलं, तेव्हा शस्त्रबळाने अफगाणिस्तानला दडपण्याचा प्रयत्न सुद्धा पाकिस्तानने केला. पाकिस्तानच्या हद्दीत असलेले बरेचसे पठाण वंशाचे लोक आहेत, ते वंशाने अफगाणी आहेत पण दीर्घकाळ पाकिस्तानमध्ये राहिलेत, पाकिस्तानचे नागरिक आहेत. आणि ते सुद्धा स्वतःला पाकिस्तानी मानण्यापेक्षा ते स्वतःला अफगाणिस्तानच्या जवळचे मानतात. आणि म्हणूनच त्यांनी खैबर पख्तुनवा वगैरे ज्याला म्हणतात तो प्रदेश हा अफगाणिस्तानला जोडला जावा आणि आम्ही एका वंशाचं एक राष्ट्र व्हावं ह्या अपेक्षा होत्या. आणि त्यातून तिथे हळूहळू पाकिस्तानी सेनेविरुद्ध बंडाच्या भूमिका पुढे येत गेल्या. त्यातून तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजे तालिबान अफगाणिस्तानला अमेरिकेच्या तावडीतून मुक्त करायला लढलेले जसे अफगाण सैनिक होते, तसेच सीमा प्रदेशातले खैबर पख्तुनवा मधले किंवा इतरत्र पाकिस्तानभर पसरलेले जे पठाण होते, पश्तून होते, ते सुद्धा तहरीके तालिबान म्हणून एक बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले. आणि त्यांना संपवण्यासाठी अनेकदा पाकिस्तानने आपल्या हवाई दलाचा, तोफांचा अफगाणिस्तानच्या भूमीवर सुद्धा वापर केलाय. आणि तिथून मग पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दुरावा येत गेला. कधी कधी अमेरिकेच्या मदतीसाठी सुद्धा पाकिस्तानी सेना दलाने अफगाणी भूमीवर हल्ले केलेले आहेत, तोफा टाकलेले आहेत, विमान हवाई हल्ले केलेले. आणि त्यातून जो दुरावा निर्माण झाला होता, या दुराव्याच्या तुलनेमध्ये भारताने केलेली मदत ही नजरेत भरणारी होती.
भावना विवश करणारी होती आणि त्यातून अफगाणिस्तान आणि भारत हे गेल्या 4 वर्षामध्ये अधिकाधिक जवळ येत गेले. थोडक्यात मुस्लिम, आम्ही मुस्लिम, मुस्लिम मुस्लिम भाई भाई या भूमिकेतून पाकिस्तान जे डावपेच भारताविरुद्ध खेळत अफगाणिस्तानला खेळवत होता, त्यावर कधी मात होऊन गेली हे पाकिस्तानला सुद्धा कळलेलं नाही. म्हणूनच भारताच्या राजधानीमध्ये दिल्लीला अफगाण परराष्ट्र मंत्री येऊन आले. ही बातमी बघून आणि ही घटना बघून पाकिस्तानच्या मीडिया आणि राज्यकर्त्यांच्या पोटात गोळा आलेला आहे. कसं काय झालं, कसं काय शक्य आहे? एक जिहादी राष्ट्र, एक जिहादी राज्यकर्ते हे भारताशी दोस्ती कशी करू शकतात हे पाकिस्तानच्या अजूनही लक्षात येत नाही. अगदी तिथले बुद्धिजीवी, संपादक, पत्रकार यांच्याही लक्षात येत नाहीये. पण भारताने अतिशय सावधानतेने जे काय डावपेच खेळले, जी चतुराई दाखवली, जी मुत्सद्देगिरी केली, त्याला आलेलं हे मधुर फळ आहे. एवढी काय फार मोठी अब्जावधीची मदत अफगाणिस्तानला भारताने केलेली नाही. पण प्रत्येक गरजेच्या वेळेला भारत अफगाणिस्तानच्या साठी धावून गेलेला आहे. आणि तीच गरज असते, अडचणीच्या वेळेला जो मदत करतो तो परमेश्वरापेक्षा मोठा असतो. आणि म्हणून बघता बघता अफगाणिस्तान भारताला कधी आपला मित्र मानायला लागला. तो त्यांचा रशीद खान नावाचा अफगाणिस्तानचा क्रिकेटचा कर्णधार आहे. त्याने तर गेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ जिंकला की भारत माता की जय म्हटलेले, अफगाणिस्तान जिंकला तरी भारत माता की जय म्हटलेले. हा सगळा जो बदल आहे त्याची आता परवा एक रशीद खानची मुलाखत बघितली. तो म्हणाला, भारताने मला प्रेम करायला शिकवलं, भारताने मला आपुलकी शिकवली. तेव्हा नाती कशी जुळतात, नात्यात व्यवहार असतो पण नात्यामध्ये भावनेचा ओलावा सुद्धा असला पाहिजे. अफगाणिस्तान सारख्या, तालिबानांसारख्या कठोर दगडाला सुद्धा भारताच्या आपुलकीने पाझर फुटलेला आहे. आणि त्यामुळे आपल्यावर जिहादी दहशतवाद म्हणून आरोप करणारा भारत आणि कट्टर जिहादी तालिबान हे कधीही जवळ येऊ शकत नाहीत. हे जे पाकिस्तानचं गृहीत होतं ते जमीनदोस्त झालेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानला कळत नाही काय झालं, पण पाकिस्तान एक विसरतो की तुम्ही अफगाणिस्तानला, पाकिस्तान अफगाण आणि तालिबान यांना आपल्या फायद्यासाठी वापरत होता, आपल्या मतलबासाठी वापरत होता. आणि तो मतलब लक्षात आला, आपली फसवणूक होते हे लक्षात आलं, तर ते तालिबान तुमच्यावर कायमचे विश्वास ठेवणार नव्हते याचं भान पाकिस्तानला उरलं नव्हतं. आणि नेमक्या त्या गोष्टीलाच भारतीय मुत्सद्द्यांनी आपले डावपेच बनवले, आपली रणनीती बनवली की पाकिस्तान जितका अफगाणिस्तानचा विश्वासघात करेल तितकं आपण अफगाणिस्तानला चुचकारत राहायचं, मदत करायची. आणि योगायोग बघा, गेल्या आठवड्याभरामध्ये लागोपाठ दोनदा का तीनदा पुलवामा सारख्या घटना पाकिस्तानी सेनेसाठी खैबर पख्तुनवामध्ये घडलेल्या आहेत. तिथल्या पाकिस्तानी मला वाटतं पेशावरच्या पाकिस्तानी लष्करी ह्याच्यावर हल्ला झाला, फिदाईन हल्ला झाला. आणि हे सगळं होत असताना तालिबानांचा परराष्ट्र मंत्री भारतात दाखल होतो, दिल्लीत दाखल होतो. त्यामुळे आपला डाव कुठे उलटलाय हेच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना, सेनाधिकाऱ्यांना अजून कळलेलं नाहीये. माणसाला जिंकता येतं, प्रेमानेही जिंकता येतं. प्रत्येक वेळेला शस्त्र उपसण्याची गरज नसते. माणसं मदतीला धावतात जर तुम्ही चांगल्या भावनेने मदत मागितली तर. हे तालिबानांसारख्या अत्यंत कठोर आणि हिंसक मानसिकतेच्या राज्यकर्त्यांना सुद्धा भारताने अलगद पटवून दिली आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. पाकिस्तान जो डाव खेळायला गेला होता तो डाव
भारताच्या राज्यकर्त्यांनी मुत्सद्यांनी आपल्या डावपेचाचा एक घटक बनवला. पाकिस्तान जितका अफगाणिस्तानला झटकेल, फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल, अडवून ठेवेल, तितकं आपण अफगाणिस्तानला मदत करायची, ही जी भूमिका भारताने एक मुत्सद्देगिरी म्हणून, डिप्लोमसी म्हणून वापरली, त्याला हे अत्यंत गोड फळ आलेलं आहे की आज अफगाणिस्तान भारताला आपला थोरला भाऊ मानतोय. आणि एकाच वेळेला या बाजूला पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय सेना तैनात आहे आणि पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर तालिबान तैनात आहेत. पाकिस्तानने त्याचे दुसरी सीमा असुरक्षित करायला एक प्रकारे भारताला मदत केली आणि तालिबान आणि भारत यांची दोस्ती घडवून आणण्यामध्ये पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि त्यांचा हव्यास, हावरेपणा यांची मोठी मदत झालेली आहे. जे आपल्या मतलबासाठी डाव खेळत होते, तोच डाव भारतीय मुत्सद्देगिरीने पाकिस्तानवर उलटवलेला आहे. उद्या वेळ आली तर बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान एकाच वेळेला पाकिस्तानी सेनेला झोडपून काढायला सुरुवात करतील आणि मागे यायचं तर मागच्या बाजूला भारतीय सेना खडी उभी आहे. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर थांबलेलं आहे, संपलेलं नाही. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.